खरं म्हणजे अंबरनाथ शहरामधून 10वी-12वी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांचा प्रत्येक वर्षी सन्मान सोहळा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्या मार्फत आम्ही करत असतो। आज हा सत्कार करत असताना आमचे जिल्हा अध्यक्ष किशनराव तारमले साहेब, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पूनम विनोद शेलार, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र सरचिटणीस प्रिसिला डिसल्वा आणि अंबरनाथ पत्रकार संघाचे सुनील ऐरे साहेब, सर्व पत्रकार राजू शेठ आणि नगरसेविका सुनीता तानाजी पाटील हे आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या की पुढच्या भविष्यात तुम्ही जास्त मार्क घेऊन आपल्या अंबरनाथचं नाव मोठ्यात मोठं कराल। धन्यवाद। साधारण किती विद्यार्थ्यांना यंदा गुणगौरव केलेले आहे? सर्व अंबरनाथ सर्व शाळांमधून आम्ही विद्यार्थ्यांची लिस्ट काढली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव सोहळा केला आणि जे उपस्थित नसतील त्यांचं उद्या आम्ही करणार आहोत बोलून त्यांना। धन्यवाद। आज अंबरनाथ शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तर्फे अंबरनाथचे शहर अध्यक्ष व अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष माननीय सदामामा पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित असलेल्या आमच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा प्रिसिला डिसल्वा, तसेच पूनम शेलारताई नगरसेवक, सचिन पाटील नगरसेवक, तानाजी पाटील, सुनीता पाटील, आमचे ऐरे सर, जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज अतिशय आनंद होत आहे की या शहरामध्ये चांगलं काम राष्ट्रवादी तर्फे होत आहे। कोणी अजून आम्ही 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे ज्यांना जास्त गुण मिळालेले आहेत त्या गुणांचं त्यांनी आयोजन केलं आणि प्रत्येक शाळेमध्ये आपला लेटर पाठवून त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या मुलांचं कौतुक करण्याचं काम सदामामा पाटील यांनी केलं। त्यांना मी राष्ट्रवादी तर्फे धन्यवाद देतो की असेच आपण उपक्रम या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आपल्याला राष्ट्रवादीने उपनगराध्यक्ष पद सोपवलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून या अंबरनाथ शहरात ज्याला ज्याला सहकार्य करता येईल ते आपण मोठ्या प्रमाणात करावं। विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय आनंदाचा आहे कारण उद्याचं भवितव्य आहे, उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम, या शहराचं नाव उज्ज्वल करण्याचं काम आणि आपलंही नाव उज्ज्वल करण्याकरता हे विद्यार्थी पुढे आल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी चांगले मार्क मिळवावे आणि पुढे यशस्वी कामगिरी करावी, त्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा केला त्याबद्दल मामांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री सदामामा पाटील यांच्या संकल्पनेतून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा इथे सन्मान सोहळा पार पाडण्यात आला। या सोहळ्यामध्ये अंबरनाथमधील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तसेच त्यांच्या पालकांनी सुद्धा सहभाग घेतला। मामा नेहमीच दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करत असतात। कुठेतरी या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना एक कौतुकाची थाप म्हणून मामा त्यांना इथं बोलून त्यांचा सन्मान व सत्कार करत असतात। 10वी-12वी नंतर अनेक विद्यार्थी आपल्या पुढच्या ज्या भवितव्यासाठी पदार्पण करत असतात, म्हणून ह्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी चांगल्या आयुष्यासाठी, त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या पालकांना व त्यांच्या शिक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर अजितदादा गट यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करत असतो। तर त्याचप्रमाणे आज अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री सदामामा पाटील यांच्या वतीने व तसेच आमचे जिल्हाध्यक्ष तारमळे साहेब व सर्व आम्ही नगरसेवक व पक्षाचे इतर सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, आज जे 10वी-12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचा कुठेतरी सत्कार, त्यांच्या पाठीवर कुठेतरी थाप द्यावी या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो। धन्यवाद। बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा।